नमस्कार मित्रांनो. जिद्द, चिकाटी, मेहनतीपणा आणि याच्या जोडीला आत्मविश्वास. हे गुण मूलतः सिंह राशीमध्ये पाहिले जातात. आणि तुमची जी रास आहे ही थोडीशी लार्जर दॅन लाईफ ज्याला आपण म्हणतो. खूप मोठी स्वप्न तुमची असतात आणि ती पूर्ण करण्याकरता संपूर्ण समर्पणाची जी भावना आहे, ती सुद्धा सिंह राशीमध्ये खास करून दिसून येते. परंतु गेल्या काही महिन्यापासून गोष्टी थोड्याशा विपरीत होत आहे. ज्या गोष्टी तुमच्यासाठी फार सोप्या आणि सहज होत्या, त्या आज आता कठीण वाटू लागलेल्या आहे. समोरची माणसं सुद्धा वेगळी वागत आहेत. कधी-कधी तर फसवणुकीसारखे काही प्रसंग सुद्धा तुम्ही अनुभवलेले असतील. ते नातेसंबंधात असतील किंवा पैशाच्या संदर्भात. अर्थात याचं कारण सुद्धा तसंच आहे, की तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करणारा शनी आणि याच्या जोडीला तुमच्या राशीत भ्रमण करणारा केतू आणि सप्तमात भ्रमण करणारा राहू याने बऱ्याच प्रमाणात तुम्हाला अशा प्रकारचे अनुभव दिलेले असतील. लक्षात घ्या, जानेवारी महिन्यामध्ये गोष्टी नेमक्या कशा प्रकारच्या असतील. दुसऱ्या मोठ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये सांगायचं झालं, तर येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये सुद्धा गोष्टी थोड्याशा वेगळ्या होणार आहेत. तुम्हाला तयार राहायचं आहे. तुमच्यातली जी जिद्द आणि जो मेहनतीपणा आहे, याचा कस हा जानेवारी महिन्यापासून लागणार आहे. याचं कारण सुद्धा असंच आहे, की तुमच्या पंचमात भ्रमण करणारे जे महत्त्वपूर्ण ग्रह आहे, रवी, मंगळ, बुध, शुक्र हे चारही ग्रह तुमच्या 6व्या स्थानामध्ये जाणार आहे. अर्थात जानेवारीच्या 17-18 तारखेनंतर हे चारही ग्रह तुमच्या 6व्या स्थानात जाणार आहेत. 6व्या स्थानाला रोग, शत्रू अशा प्रकारचे अशुभ फलदायी अशा प्रकारचं स्थान आहे. परंतु तुमच्याकडे थोडा वेळ मात्र नक्कीच आहे. जानेवारीच्या 15-16 तारखेपर्यंत या महिन्यातले जे काही महत्त्वपूर्ण निर्णय असतील ते तुम्ही घेऊ शकता. आणि ते पूर्ण सुद्धा होताना दिसेल म्हणजे मिसगाईड होणं किंवा चुकलं जाणं अशा प्रकारच्या काही गोष्टी अनुभवास येणार नाही. ही गोष्ट थोडीशी लक्षात घेणं गरजेचं राहील कारण त्यानंतरचा जवळ-जवळ 3 ते 4 महिने आहेत, हे तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं किंवा अलर्ट राहणं गरजेचं राहील. जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे, जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे? आणि कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू, की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील? जसे की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी हा तुमच्या 5व्या स्थानातून 6व्या स्थानामध्ये भ्रमण करेल 15 तारखेला. राशीमध्ये केतू सुद्धा भ्रमण करतो आहे आणि 6व्या स्थानामध्ये रवी, मंगळ, शुक्र, केतू रवी, मंगळ, बुध, शुक्र हे चारही ग्रह येणार आहे 17-18 तारखेनंतर. अर्थात तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे आणि नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह शनी तुमच्या राशीकरता तो 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. आणि राशीचा जो अष्टमेश आहे गुरु हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो. या सर्व ग्रहांचा एकंदरीतच गोष्टी सांगायचं झाला, तर गोष्टी काही सोप्या नाही आहेत सिंह राशी करता. खास करून 17-18 तारखेनंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं, शारीरिक दुखापतीचे संदर्भ हा जास्त राहील. आधीपासूनच जर का तुम्ही कुठल्या शारीरिक व्याधींनी पीडित असाल, तर त्या संदर्भातली काही लक्षणं जोरदारपणे समोर येऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. तुमची जी जर असं आहे, तर थोडीशी अरेला कार्य करणारी आहे. म्हणजे कोणाच्या अधिकाराखाली राहणारी नाही. आणि जर का तुमच्यावरती अन्याय होत असेल, तर अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारी तुमची रास आहे. अर्थात हेच खूप चांगलं आहे. होतं काय बऱ्याच वेळेस, की परिस्थिती ज्यावेळेस आपल्या विरोधात असते, त्यावेळेस थोडंसं बॅकफूटला यावं लागतं. थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं. जर का ही गोष्ट तुम्ही व्यवस्थितपणे स्वतःच्या एकत्रित व्यक्तिमत्वात जमवून घेतलीत, तर अर्थातच येणारा जो कालावधी आहे, तो सुसह्य होईल. अर्थात तो संपूर्णपणे पॉझिटिव्ह होणार नाहीत, परंतु गोष्टी टोकाच्या मात्र होणार नाहीत. ही गोष्ट नीटपणे लक्षात ठेवणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करणारा जो शनी आहे, हा जवळ-जवळ 2 वर्ष तुमच्या 8व्या स्थानातच राहणार आहे. ज्याला आपण लघु 7.5 असं म्हणतो. त्याचा अनुभव गेला का साधारण 6-7 महिन्यांमध्ये तुम्ही घेतलेलाच असेल. म्हणजे तुम्ही तुमच्या दृष्टीने तर बरोबर होता, परंतु समोरून गोष्टी तुमच्या विरोधात होत होत्या आणि त्याचं कारण नेमकं कळत नव्हतं. साधारणतः येणाऱ्या 2 वर्षामध्ये ॲडजस्ट करणं किंवा थोडंसं बॅकफूटला येणं, मॅच्युरिटी दाखवणं, ही गोष्ट जर का तुम्ही केलीत, तर सुसह्य कालावधी निश्चितच होईल. यानंतर आपण चर्चा करू, की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे, हे नेमकं कशा प्रकारचं राहील? 3 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वपूर्ण आहेत तुमच्याकरता. पहिला आहे तो जो बुध, जो की तुमचा धनेश आहे किंवा लाभेश आहे. दुसरा ग्रह आहे तो गुरु, पंचमेश आणि अष्टमेश आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह राजयोगकारक ग्रह मंगळ, हा तुमचा भाग्येश आणि चतुर्थेश आहे. आता या सर्व ग्रहांचं एकंदरीतच जरी सांगायचं झालं, तर साधारणतः बुध आहे तो तुमच्या 6व्या स्थानात जाणार आहे. गुरु वक्री आहे. मंगळसुद्धा तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे.
एकंदरीतच आर्थिक स्तरावरती सुद्धा गोष्टी म्हणाव्या तेवढा समाधानकारक नाही आहेत. आणि मुळात तुमची जी रास आहे थोडीशी खर्चिक आहे. कुठली गोष्ट तुम्हाला वाटली, पसंत केली, तर नंबर 1च तुम्ही नेहमी पसंत करता. थोडीशी बिनधास्त अशा प्रकारची तुमची रास आहे सगळ्या क्षेत्रामध्ये. जे काय करायचं ते उत्तमच करायचं. जे काय हवं आहे ते उत्तमच हवं आहे आणि इतरांपेक्षा थोडंसं वेगळं करायचं, इतरांपेक्षा काही चांगलं करायचं. सर्वोत्तम गोष्टीचा ध्यास हा तुमच्या राशीचा मूलभूत गुणधर्म आहे. हे अर्थात चांगलं आहे. मात्र बऱ्याच वेळेस खर्चाच्या संदर्भात आता थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. अनावश्यक अतिरिक्त खर्चापासून लांब राहणं गरजेचं राहील. तुमच्या ज्या काही गोष्टी असतील, अपेक्षा असतील, त्या थोड्याशा लांब ठेवा. मनामध्ये एक गोष्ट ठेवा, की ज्या आता कालावधी आहे तुमच्यासाठी चांगला नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं स्वतःला इथे सुद्धा ॲडजस्ट करणं थोडं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर या संपूर्ण महिन्याचे महत्त्वपूर्ण जे ट्रेड आहे ते 15 तारखेच्या आत पूर्ण करून घ्या. होईल काय, की 17-18 तारखेनंतर थोडंसं रिव्हेंज ट्रेडिंग ज्याला आपण म्हणतो, हे रिव्हेंज ट्रेडिंग तुम्ही करून स्वतःचं नुकसान करून घ्या. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ, हा पंचमातून षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे दिनांक 16 तारखेपासून. तर या संदर्भात सुद्धा थोडी काळजी घ्या. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साधारणतः 17-18 तारखेनंतर वास्तूच्या संदर्भातले कुठलीही महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. वास्तू नवीन घेणं, वास्तू विकणं तुमच्या अंदाज चुकू शकतील. इथे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिप याचा थोडा अनुभव तुम्ही गेल्या 10-15 दिवसात घेतलेलाच असेल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवाद होणं किंवा गोष्टी झटकन टोक गाठणं अशा प्रकारचे अनुभव घेतलेले असतील. गर्भवती महिलांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. याबद्दल काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. विद्यार्थी वर्गासाठी मात्र काळजी करू नका. जे काही तुम्ही तयारी केलेली असेल, जी काही तुम्ही मेहनत घेतलेली असेल, तुमच्या अपेक्षेप्रमाणे गुण तुम्हाला मिळणार आहेत किंवा त्याचं यश मिळणार आहे. भाग्याची साथ इथे तुम्हाला चांगलीच लाभणार आहे. काळजी करू नका. परंतु याचा अर्थ असा नाही, की सगळं काही गोष्टी दूर सोडून फक्त आणि फक्त नशिबावरती राहायचं, असं करू नका. तुम्ही घेतलेली जी मेहनत आहे, त्याला योग्य ती फळं ही नक्कीच मिळतील. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे शनी, हा शनी तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. तो करत आहे, परंतु तो मार्गी आहे. थोड्याफार प्रमाणात वैवाहिक जोडीदारावर त्याला आपण तू-तू, मै-मै म्हणतो अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही घेतलेले असेल. दोघांमधलं मिसअंडरस्टँडिंग सुद्धा थोडंसं वाढलेलं असेल. काळजी करू नका. याचा फार मोठा जो प्रभाव आहे, हा तुमच्या वैवाहिक जीवनावरती होणार नाही. ज्या विवाहसुख व्यक्ती आहेत सिंह राशीच्या, त्यांच्याकरता हा कालावधी उत्तम असणार आहे. विवाह जमणं, अपेक्षेप्रमाणे स्थळं होणं, साखरपुडा होणं अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चितच मिळणार आहे. याचप्रमाणे जे करिअर आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या दशम स्थानामध्ये किंवा कर्मस्थानामध्ये हर्षल जो आहे तो भ्रमण करतो आहे आणि राशीचा जो दशमेश किंवा कर्मेश शुक्र आहे हा तुमच्या 5व्या स्थानातून 6व्या स्थानात जाणार आहे दिनांक 12 तारखेला. इथे सुद्धा महत्त्वपूर्ण गोष्ट हीच आहे की जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भातले मोठे निर्णय अजिबात घेऊ नका भावनेच्या आहारी जाऊन. कारण लक्षात घ्या परत एकदा तीच गोष्ट आहे महत्त्वाची की जवळजवळ 2 वर्षाचा आहे हा तुमचा कालावधी वर-खालीच असणार आहे. तर या दरम्यान स्वतःहून काही चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. अर्थात डेस्टिनीकडून, प्रारब्धाकडून जर काय तशा काही परिस्थिती आल्या तर त्याला सामोरं जायचं, परंतु स्वतःहून काही चूक होऊ द्यायची नाही. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम. दिनांक 1 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग. खास करून कागदोपत्री व्यवहार, जे तुमचे शेअर मार्केटचे कागदोपत्री व्यवहार असतील, या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. दिनांक 6 तारखेला रवी आणि शुक्राची युती होणार आहे. ही युती तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील आणि नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा हा कालावधी बराचसा उत्तम असणार आहे. कारण दिनांक 8 तारखेला सुद्धा मंगळ आणि शुक्राची युती तुमच्या पंचम स्थानातच होणार आहे. तर या दरम्यान थोडंसं तुमच्यामधला जो आशिकी मिजाज ज्याला आपण म्हणतो, तो जागा राहणार आहे. किंवा जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान चांगला संभवतो. क्वालिटी टाईम तुम्ही स्पेंड करू शकाल. दिनांक 9 तारखेला रवी आणि मंगळाची युती होणार आहे. अर्थात ही युती तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अतिशय चांगली असणार आहे. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर चांगले आउटपुट तुम्हाला मिळतील. याप्रमाणे नवीन काही संधी सुद्धा मिळतील, त्याबद्दल तुम्ही जरूर विचार करू शकता. परंतु 9 तारखेच्या आसपास ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील.
यासोबत जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे सुद्धा थोडी चहाच्या कपातली वादळे ज्याला आपण म्हणतो, तसे काही अनुभव मिळू शकतील. दिनांक 10 तारखेला गुरु आणि मंगळाचा प्रतियोग होणार आहे. अनावश्यक, अनपेक्षित खर्च होणं किंवा करणं असे काही अनुभव येतील, तर थोडंसं स्वतःवरती कंट्रोल ठेवणं गरजेचं राहील. दिनांक 15 तारखेला शुक्र आणि हर्षलचा त्रिकोणयोग होणार आहे 6 आणि 10 स्थानातून. हा जो त्रिकोणयोग आहे, हा त्रिकोणयोग जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या काही चांगल्या महत्त्वपूर्ण संधी तुम्हाला मिळू शकतील. अर्थात त्याचा फायदा मात्र नक्कीच घ्यायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर आहे त्या संदर्भातले काही नवीन अनुकूल अशा प्रकारच्या संधीसुद्धा मिळतील. बरं, तो याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कारण हा जो कालावधी आहे, ज्याला आपण शुभ कालावधी आपण म्हणतोय, हा तात्कालिक आहे. हा दीर्घकाळासाठी टिकणारा नाहीये. दीर्घकाळासाठी टिकणारा जो कालावधी आहे तो अशुभ आहे शनीचा, की जो तुमच्या अष्टम स्थानातून जातो आहे. त्यामुळे या संदर्भात विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं राहील. दिनांक 18 तारखेला बुध आणि मंगळाची युती ही तुमच्या 6व्या स्थानामध्ये होणार आहे. अर्थात इथे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहा. याचप्रमाणे ज्याला आपण गुप्त शत्रू असं म्हणतो, अर्थात लक्षात घ्या तुमची जी रास आहे ही थोडीशी ट्रस्टवर्दी आहे. समोरच्या व्यक्तीवरती लवकर विश्वास ठेवतो. म्हणजे समोरचा व्यक्ती अगदी गोड-गोड बोलू लागला, की तुम्ही लगेचच्या लगेच त्याच्यावरती विश्वास ठेवता आणि बऱ्याच वेळेला त्या विश्वासाचा अविश्वासाने तुम्हाला त्याचं हे मिळतं. तर या संदर्भात थोडी काळजी घ्या. जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका, की ज्याने त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकेल. अलर्ट राहा. ही गोष्ट फार महत्त्वाची राहील. दिनांक 19 आणि 20 या 2 दिवसामध्ये तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणारे जे बुध मंगळ आहे, हे तुमच्या 10व्या स्थानातील हर्षलशी त्रिकोणयोग करणार आहेत. अर्थात हा जो त्रिकोणयोग आहे तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. मात्र येथे सुद्धा आरोग्याच्या संदर्भातल्या छोटे-मोठ्या ज्या तक्रारी असतील, त्या डोकं वर काढणाऱ्याच राहतील. थोडंसं स्वतःकडे तुमचं मानसिकता आणि शारीरिकतेकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती 3 तारखेला आहे, जे अमावास्या आहे ती 18 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमा दोन्ही ज्या घटना ज्यामध्ये रवी किंवा सूर्याचं महत्त्व जास्त असतं, की जो तुमच्या राशीचा स्वामीसुद्धा आहे. या दरम्यान मूड स्विंग वगैरे होणं अशा प्रकारचे काही अनुभव येतातच आणि आपण थोडंसं भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन किंवा इमोशनल होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. खास करून तुमच्या राशीला ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण लागू पडते. म्हणूनच या महिन्याच्या 3 आणि 18 तारखेला कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका, की ज्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती नाहीये किंवा ज्यामध्ये रिस्क आहे किंवा विवादात सुद्धा जाऊ नका. कमिटमेंट प्रॉमिसेस पासून थोडं लांब राहा. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.